नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, साई कृष्ण एज्युकेशन केअर या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये TCS पॅटर्न 2023नुसार जे पंचायत राज व्यवस्थेचे आपल्याला प्रश्न विचारण्यात आलेले आहे, हे प्रश्न आपण आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर मुलांनो बघितला तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि प्रश्न तुम्हाला आवडले असेल तर मुलांनो तो आपल्या व्हिडिओला लाईक करसान. त्याचबरोबर मुलांनो सबस्क्राईबसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला अशा सर्व व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. सुरुवातीला पहिला प्रश्न बघू, काळजीपूर्वक थोडंसं लक्ष द्या. प्रश्न काय दिलेला आहे बघा. स्थानिक शासन लोकशाहीचा कणा आहे असं कोणी म्हटलं? त्याचं उत्तर येतं मुलांनो ऑप्शन क्रमांक पहिला, तर विलियम रॉमसन. लक्षात राहू द्या, लोकशाहीचा कणा. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, आधुनिक नागरी स्थानिक स्वशासन विषयी भारतातील पहिला ठराव कोणता आहे? बरोबर आहे, म्हणजे आपल्या भारतामधला पहिला मुलांना बघितलं तर नागरी स्थानिक स्वशासनाविषयीचा ठराव सर्वात पहिला कोणता आहे असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. त्याचं उत्तर येतं मुलांना बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2, म्हणजे लॉर्ड मेयोचा ठराव. लॉर्ड मेयोचा ठराव ही गोष्ट इथे थोडीशी महत्त्वाची आहे, लक्षात राहू दे मुलांनो. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्न दिलेला आहे बघा. पंचायत राज स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना सर्वप्रथम व त्यानंतर या राज्यात झाली. म्हणजे मुलांनो, जे पंचायत राज संस्थेमध्ये सर्वात पहिलं राज्य कोणतं आणि दुसरं कोणतं? त्याचं उत्तर इथे मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 3, म्हणजे राजस्थान पहिला क्रमांक, दुसरं मुलांनो आंध्र प्रदेश. आपला महाराष्ट्र कितव्या क्रमांकावर आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगसान. पुढचा प्रश्न दिलेला आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतदारासाठी जो नोटा उपलब्ध करून देणारे देशातले पहिले राज्य कोणते? आता आपण बघतो मतदार यादीमध्ये आपल्याला जेव्हा मतदान करत असतो तेव्हा शेवटचं ऑप्शन असते नोटा. नोटा हे उपलब्ध करून देणारे सर्वात पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर मुलांना बघितलं तर आपला महाराष्ट्र. महाराष्ट्र आहे मुलांना पहिला. पुढचा प्रश्न आहे बघा, हा प्रश्न झालेला आहे. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न, पंचायत राज प्रोत्साहन आणि उत्तरदायी योजनेअंतर्गत 2013ला प्रथम क्रमांकाचा अवॉर्ड कोणा राज्याला मिळाला? म्हणजे जो अवॉर्ड होता मुलांनो पंचायत राज प्रोत्साहन अंतर्गत, हे कोणाला मिळाला? त्याचं उत्तर येते मुलांना आपला महाराष्ट्र आहे 2013. लक्षात राहू द्या, हा पण प्रश्न चांगला आहे. पुढचा प्रश्न दिलेला बघितलं, अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था यामध्ये स्थापन करण्यात आली. अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य शासन संस्था कशामध्ये स्थापन करण्यात आली असा आपल्याला प्रश्न दिलेला मुलांना. याचं उत्तर इथे बघितलं तर 1926 मध्ये स्थापन करण्यात आली होती. ओके, पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये रिकामी जागा खेडी आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यामध्ये एकूण खेडी किती? त्याचं उत्तर येते मुलांना 87 एवढी खेडी आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. 1952 पासून पंचायत राज व्यवस्था कार्यरत आहे, परंतु त्यांना जबाबदार सार्वजनिक संस्थेचा दर्जा प्राप्त झाला नाही. कारण मुलांना बघा, 1952 पासून पंचायत राज व्यवस्था कार्यरत आहे, पण त्याला जबाबदार स्थानिक स्वराज्य संस्थेचा दर्जा प्राप्त नाही. याचं कारण काय? त्याचं ऑप्शन येते मुलांना 3, अ, ब, क तिन्ही पण. म्हणजे बघा, नियमित निवडणुकीचा अभाव, त्यानंतर बघा समाजातील दुर्लभ घटकाचे अपुरे प्रतिनिधित्व, आणि नंतर बघितलं तर अपुरी सत्ता. हे 3 कारण लक्षात ठेवसा मुलांना दर्जा प्राप्त न झाल्याचा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. पंचायत राजचा स्वीकार करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? त्याचं उत्तर येते मुलांना बघितलं तर राजस्थान. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे, लक्ष देसान. पुढील 2 विधानापैकी कोणते विधान अयोग्य आहे? बघा, भारतीय राज्यघटनेने 42वे कलम राज्य शासनाला ग्रामपंचायत स्थापन करण्याचे निर्देश करते. भारतीय राज्यघटनेत 247 कलमाअंतर्गत पंचायत राज व्यवस्था पर्यावरण संरक्षण व प्रदूषण नियंत्रणामध्ये आपली महत्त्वपूर्ण भूमिका पार पाडते. यापैकी अयोग्य म्हणजे चुकीचं विधान ओळखायचं आहे. त्याचं उत्तर येते हे दोन्ही पण काय आहे? चुकीचे आहे. 42वी कलम आणि 247 हे दोन्ही पण लक्षात ठेवसा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या.
पंचायत राज व्यवस्था अनुक्रमे राज्यात सुरू करण्यात आली. अनुक्रमे म्हटलेलं आहे. याचं उत्तर येते राजस्थान आणि आंध्र प्रदेश. खालीलपैकी बघा प्रश्न दिलेला आहे, खालीलपैकी कोणती संस्था भारतातील नागरी स्थानिक संस्था नाही? नागरी स्थानिक संस्था कोणती नाही असं आपल्याला म्हटलेलं आहे. याचं उत्तर येते मुलांनो हा संघ नाही आहे, पण महानगरपालिका, अनुसूचित क्षेत्र समिती आणि नगर क्षेत्र समिती या तिघांचा याच्यात समावेश होतो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणते राज्य इंटरनेटद्वारा मतदान करणारे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे? पहिले राज्य कोणते मुलांनो? महाराष्ट्रातली इंटरनेटद्वारा. त्याचं उत्तर येते मुलांनो बघितलं तर ऑप्शन क्रमांक 2. ऑप्शन क्रमांक 2 म्हणजे का म्हणून आपण गुजरात. गुजरात हे राज्य इंटरनेटद्वारा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील पंचायत राजची स्थापना संबंधी योग्य पर्याय निवडा. म्हणजे आपल्या महाराष्ट्रात पंचायत राज कोणत्या वर्षी लागू झाला? याचं उत्तर येते 1 मे 1962. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? गुजरातमध्ये स्थानिक संस्थांमध्ये मतदान सक्तीचे केले आहे. देशात म्हणजे गुजरात हे देशातील दुसरे राज्य आहे, त्या स्थानिक निवडणुकात मतदार सक्तीचे केलेले आहे. त्याच्याबद्दल कोणतं विधान बरोबर आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो ऑप्शन क्रमांक 1. इथं बघा मुलांनो सक्तीचे आहे मुलांनो स्थानिक शासनामध्ये मतदान करणे गुजरातमध्ये. हा पण एक प्रश्न महत्त्वाचा आहे. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देसान. महाराष्ट्रातील नागरी आणि ग्रामीण संस्थेच्या निवडणुका खालीलपैकी कोणाकडून घेतल्या जाते? कोणाकडून? तर मुलांनो राज्यात आहे तर डेफिनेटली हे राज्य निवडणूक आयोगच घेणार मुलांनो, राज्य निवडणूक आयोग. पुढचा प्रश्न आहे, महानगरपालिका, नगरपालिका, पंचायत राज क्षेत्र निर्मितीबाबत अधिकार कोणास आहे? त्याचं उत्तर आहे मुलांनो राज्य सरकार. का बरं? तर हे सर्व विषय मुलांनो राज्य सूचीतील विषय आहे आणि राज्य सूचीतील विषयावर मतदान करण्याचा अधिकार हा राज्य सरकारला आहे. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेची उद्दिष्ट कोणती? सुवर्ण जयंती ग्राम रोजगार योजनेची उद्दिष्ट कोणती असा आपल्याला प्रश्न विचारायला आहे. याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 4. यामध्ये ग्रामीण भागातील गरिबांना स्थिर आणि कायमस्वरूपी उत्पन्न मिळवून देणे, दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाची उन्नती करणे, गरीब जनतेच्या क्षमतेवर आधारित छोटे उद्योग स्थापन करणे आणि स्वयंरोजगारांना प्रशिक्षण देणे ही मुलांनो सुवर्ण जयंती ग्राम स्वरोजगार योजनेची ही उद्दिष्ट आहे. पुढचा प्रश्न बघू. पुढच्या प्रश्नाकडे लक्ष द्या. महाराष्ट्रात पंचायत राज व्यवस्थामध्ये स्त्रियांसाठी किती टक्के जागा राखीव आहे? पंचायत राजमध्ये महाराष्ट्रामध्ये किती जागा राखीव आहे मुलांनो स्त्रियांसाठी? त्याचं उत्तर येते ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे किती म्हणू आपण 50% एवढ्या जागा रिकाम्या आहे, म्हणजे त्याला म्हणू आपण मुलांनो इथे राखीव आहे महिलांसाठी. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देसान. महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण शेवटी केव्हा वाढवले? सर्वात शेवटी कधी वाढवले मुलांनो? तर हे बघितलं तर 2011 मध्ये. 2011 मध्ये शेवट आहे, तेव्हापासून तेच आता आरक्षण चालू आहे. पुढचा प्रश्न, महाराष्ट्र पंचायत राजची स्थापना कधी झाली? आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राजची स्थापना कधी झाली असा आपल्याला प्रश्न विचारला. याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक 3 1 मे 1965 या दिवशी मुलांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये पंचायत राज व्यवस्था स्थापन झालेली आहे. बरोबर आहे. 1 मे 1962 मुलांनो इथे हे चुकून 65 झालं. 1 मे 1962 आहे. 1 मे 1962 रोजी आपल्या महाराष्ट्रामध्ये ही स्थापन झालेली आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा अतिशय लक्ष ठेवसान. खालीलपैकी कोणत्या निवडणुकीचे संचालन भारताच्या निवडणूक आयोगाकडून केले जात नाही? म्हणजे मुलांनो जे भारतीय निवडणूक आयोग आहे याकडून खालीलपैकी कोणत्या निवडणुका घेतल्या जात नाही? याचं उत्तर मुलांनो ऑप्शन क्रमांक 3 याला म्हणून मुलांनो स्थानिक आणि स्वशासन निवडणूक.
स्थानिक आणि स्वशासन निवडणूक ही एक गोष्ट लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघितला तर बघा, जर पंचायत विसर्जित झाली तर निवडणुका याच्या आत झाल्या पाहिजे. म्हणजे एखादी पंचायत मुलांना विसर्जित झाली तर किती महिन्याच्या आत आपल्याला निवडणुका घ्यावं लागते? याचं उत्तर आहे मुलांना ऑप्शन क्रमांक क, 6 महिन्यात मुलांना आपल्याला निवडणुका घ्यावं लागते. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. सौदी अरेबियामध्ये रिकामी जागापासून स्त्रियांना स्थानिक शासन संस्थे निवडणुकीमध्ये मतदार अधिकार देण्याची घोषणा करण्यात आली. म्हणजे सौदी अरेबियामध्ये कधीपासून मुलांना त्यांना मतदार अधिकार मिळालेला आहे स्थानिक शासनामध्ये स्त्रियांना? त्याचं उत्तर बघितलं तर ऑप्शन क्रमांक 4 म्हणजे 2015 पासून सौदी अरेबियामध्ये स्त्रियांना स्थानिक शासनामध्ये मुलांना ज्या निवडणुका होते त्यामध्ये मतदान करण्याचा अधिकार मिळालेला आहे. पुढचा प्रश्न महत्त्वाचा आहे बघा, लोकशाही विकेंद्रीकरणाची योजना पुढीलपैकी कोणत्या समितीने केली होती? लोकशाही विकेंद्रीकरण म्हटलेलं आहे तर याचं उत्तर येते मुलांनो बलवंत मेहता समिती. बलवंत मेहता समिती 1957ला मुलांनो ही स्थापन झाली होती. ही पण एक कॉन्सेप्ट लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न बघू. पुढचा प्रश्नाकडे थोडंसं काळजीपूर्वक लक्ष द्या. प्रश्न दिलेला बघा, पंचायत राज व्यवस्थेत पहिल्यांदा घटनात्मक दर्जा मिळवून देणारी घटना दुरुस्ती कोणची? त्याचं उत्तर येते मुलांनो 73वी घटना दुरुस्ती. 73वी घटना दुरुस्तीने पंचायत राजमध्ये लक्ष राहू देसान दोन्ही कॉन्सेप्ट. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देसान बघा, स्थानिक शासन या विषयाचा समावेश भारतीय संविधानाच्या 7व्या सूचीतील रिकामी जागा यादीमध्ये करण्यात आला. म्हणजे स्थानिक शासन आपल्या राज्यघटनेच्या कोणत्या भागात दिलेला आहे असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर येते मुलांनो राज्य सूचीमध्ये. आणि राज्य सूचीमधील विषयावर बघितलं तर राज्य सरकारचा मुलांनो अधिकार असतो. राज्य सूचीचा अधिकार असतो म्हणजे राज्य सरकारचा अधिकार असतो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष देसान. 73वा घटना दुरुस्ती कायद्यानुसार पंचायत राज संस्थेच्या निवडणुका लढवण्यासाठी कमीत कमी किती वयोमर्यादा असणे आवश्यक आहे? बघा मुलांनो, इथं बघा पंचायत राजच्या व्यवस्थेमधील निवडणुका लढवण्याचा त्याचं उत्तर येते मुलांनो 21 वर्ष. निवडणुका लढवण्याचा किती तर 21 वर्ष वयोमर्यादा असणे हे एक लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा मुलांनो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेत पुढीलपैकी भागात तरतूद करण्यात आलेली आहे. म्हणजे मुलांनो, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये घटनात्मक दर्जा देण्यासाठी कोणत्या भागात दुरुस्ती केलेली आहे? त्याचं उत्तर येते मुलांनो 9वा भाग आणि 243 कलम. 9वा भाग 243 कलम ही एक महत्त्वाची कॉन्सेप्ट आहे, थोडंसं लक्ष राहू द्या. पुढचा प्रश्न मुलांनो लक्ष देसान बघा, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थेंना घटनात्मक दर्जा देण्याकरिता भारतीय राज्यघटनेतील पुढील भागात दुरुस्ती करण्यात आली. आताच बघितलं 9वा भाग 243 कलम. पंचायत राज व्यवस्था रिकामी जागापासून अंमलात आली आपल्या महाराष्ट्रामध्ये तर 1 मे 1962 हा दिवस लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रातील पंचायत राजच्या आकृतिबंध निश्चित करण्यासाठी सर्वात प्रथम कोणती कमिटी नेमली गेली? मुलांनो, महाराष्ट्रातील पंचायत राजच्या आकृतिबंध निश्चिती करण्यासाठी सर्वात महत्त्वाची कोणती कमिटी? त्याचं उत्तर येते मुलांनो वसंतराव नाईक. वसंतराव नाईक कमिटी मुलांनो 1961 मध्ये हिने आपला अहवाल प्रसिद्ध केला. लक्ष द्या मुलांनो आकृतिबंध निश्चितीसाठी. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देसान बघा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 कलम क्रमांक 10 नुसार ग्रामपंचायतीची सदस्य संख्या कमीत कमी व जास्तीत जास्त किती असायला पाहिजे? तर कमीत कमी 7 असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 17. इथे कलम क्रमांक 10 लक्षात ठेवा म्हणजे प्रश्न चुकणार नाही. पुढचा प्रश्न आहे, लक्ष देसान 2 वा अधिक गावासाठी असणाऱ्या ग्रामपंचायतीला गट ग्रामपंचायत असे म्हणतात.
त्याकरिता प्रत्येक गावाची किती लोकसंख्या असावी लागते, त्या गावाची किती लोकसंख्या असावी लागते असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याच्या उत्तर आहे मुलांनो 600पेक्षा कमी. 600पेक्षा कमी एवढी त्याची लोकसंख्या कमी असायला पाहिजे. पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीचा कारभार रिकामी जागा, मुंबई पंचायत कायदा व त्यातील वेळोवेळी झालेल्या बदलानुसार चालतो. म्हणजे बघा पंचायती कारभार कोणत्या येणी चालतो म्हणते आपल्या महाराष्ट्रातला. त्याचं उत्तर येते मुलांनो 1958. 1958च्या मुंबई ग्रामपंचायत कायद्यानुसार चालतो. पुढचा प्रश्न आहे, ग्रामसभेचे सदस्य होण्यासाठी किमान वय किती ग्रामसभेचे म्हटलेलं आहे. त्याचं उत्तर येते मुलांनो ऑप्शन क्रमांक पहिला, म्हणून आपण किती 18 ग्रामसभेचे सदस्य. लक्षात ठेवसाल. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. बघा ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे अधिकार कोणाकडे आहे. ग्रामपंचायतीची तपासणी करण्याचे, तपासणी म्हटलेलं आहे त्याचं उत्तर येते मुलांनो महसूल आयुक्त. महसूल आयुक्त हा तपासणी करू शकतो ग्रामपंचायतीची. पुढचा प्रश्न आहे, गावात गोळा केलेल्या जमीन महसुलातील किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो. किती टक्के वाटा ग्रामपंचायतीला मिळतो असा आपल्याला प्रश्न दिलेला आहे. याचं उत्तर आहे मुलांनो 30%. म्हणजे फक्त गावातून जेवढा कर तयार होतो त्यातून काय होतो, फक्त मुलांनो 30% ग्रामपंचायतीला मिळतो. पुढचा प्रश्न आहे, काळजीपूर्वक लक्ष द्या. महाराष्ट्रात एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किती बैठका घेणे बंधनकारक आहे. एका वित्तीय वर्षात ग्रामसभेच्या किती बैठका घेणे बंधनकारक आहे. याचं उत्तर येते म्हणून ऑप्शन क्रमांक पहिलं, म्हणजे किती म्हणून 4. पुढचा प्रश्न आहे बघा, सरपंच किंवा उपसरपंच यांची एकदा निवड झाल्यानंतर या दिवसापासून या कालावधीपर्यंत यांच्यावर कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही. कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही. तर याचं उत्तर येते म्हणून 12 महिने. 12 महिन्यापर्यंत कोणताही अविश्वास ठराव मांडता येत नाही. हे झाले मुलांनो बघितलं तर आपण पूर्ण प्रश्न घेतले पंचायत राजवरचे. आता यामध्ये मुलांनो जो पंचायत समिती, जिल्हा परिषद यावरचे जे प्रश्न आहे यावर पण आपण प्रश्न म्हणजे या टॉपिकवर सुद्धा आपण प्रश्न घेणार आहोत. त्यासाठी तुम्ही आपल्या व्हिडिओला चॅनलला सबस्क्राईब करा, त्याचबरोबर आपल्या व्हिडिओला लाईकसुद्धा करा, म्हणजे तुम्हाला अशा महत्त्वाच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन मिळत राहणार. ओके, थँक्यू व्हेरी मच, टेक केअर.